मोगलांचा काळ हा भारताच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट काळ. मी 76 पासून असं मानतो की या देशाच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवादात आहे. या विचारामुळे आम्ही अच्युत आहोत. जे जे देशात चांगलं घडलं ते ह्या मंडळींनी खंडीच्या वर्णात मथून आणि मी सगळ्यांना सांगत असतो, विशेषतः मराठ्यांना, की बाबांनो गडबड घोटाळा न करता सुद्धा माणूस मोठा होतो. तुमचं आणि शरद पवारांचं बरेच काही ऐकण्यामध्ये शरद पवारचं माझी कुठे लागली बघ. 78 पूर्वी तर आम्ही मित्र होतो. सर मोदी शहाचे विचार आपल्याला पटत नाही जास्त का? कसे पडतील? उदर आतून पेटवलेली, बाहेरून पेटवलेली नाही. पण त्याच्यावर सर काही न्यायालयीन हे आहे, जजमेंट वगैरे? हो, मोदी शाह शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर, मोदी अँड हिज फ्रेंड शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर मास मर्डर्स. आणि दुसरं त्याच्यात होतं की दे शुड नॉट बी गिव्हन एनी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ड्युरिंग देअर लाईफ टाईम. हे 2 रिकमेंडेशन होते. सरकार कोणाचं असलं ते संगत चालवत. अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेऊन संघर्ष करीत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले, वकिली करतानाच ज्यांनी गोरगरीब मुलांना मोफत शिकवणीचा लाभ दिला, गरीब व निष्पाप लोकांसाठी एक निष्ठावंत वकील म्हणून सेवा दिली, मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी असताना ज्यांचे अनेक निर्णय हे कायद्यातील नाविन्य म्हणून कायद्यात रूपांतरित झाले, श्रेष्ठतम पदावर सेवेत असताना ज्यांनी समाजसेवेसाठी राजीनामा दिला आणि प्रतिष्ठित सेवेचा त्याग केला, अशी व्यक्ती म्हणजे श्री BG कोळसे पाटील. एनरॉल आंदोलन, जैतापूर अणुऊर्जा आंदोलन यात थेट अग्रही सहभाग घेणारे कोळसे पाटील बहुविध विषयाचे अभ्यासू समाजसेवी आहेत. चला तर आज भेटणार आहोत आपण श्री BG कोळसे पाटील यांना. सर मानवत मर्डर केस त्यावेळेची खूप फेमस आहे, म्हणजे अजूनही लोकांना ती माहिती आहे, त्याबद्दल आम्हाला सांगा ना. जज म्हणून मानवत केस खून पडत होते, आरोपी सापडत नव्हते, आरोपी पकडले तरी बाहेर खून व्हायचे, पुन्हा ते आरोपी सोडून द्यायचे. माझं त्यावेळेस लग्न झालं, 73ची गोष्ट, 72-73ची. तर मी बायकोला म्हणलं अशी एखादी केस आल्याशिवाय काय नशीब उघडणार नाही. आणि मी येरवडा जेलमध्ये गरिबांचा वकील म्हणून प्रसिद्ध झालो होतो. कोणाची केस मी चालवायचो, कोणाची केस त्याला जायला भाडं पण द्यायचो, त्याची फी न घेता. त्याच जेलमध्ये उत्तमराव आराधी आला. उत्तमराव मुख्य आरोपी, तो मानवतचा मुख्य आरोपी, त्याला इथं ठेवलं. मग सगळे आरोपी त्याला भेटले, जेलर भेटले, अरे तुला फक्त कोळशी पाटील. तर त्यांनी मला पत्र लिहिलं की असं असं मी आलोय, या जेलमध्ये ठेवले मला, तुम्हाला भेटायची इच्छा आहे. लगेच धावत पडतच गेलो. बायको मग ते आरोपीच पत्र आले आणि त्यांना भेटलो. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांची इच्छा होती की मी त्यांची जमीन जुमला विकून पैसे उभे करून जेटपलानीवर मोठे मोठे वकील आणवायचे वगैरे. पोलीस ची प्रेस्टिज केस होती, केसमध्ये काहीच दम नव्हता माझ्या दृष्टीने. दम नव्हता सांगतो मी तुम्हाला. त्या सारीबानी आल्या, ते तिथं वाघमारे म्हणून एक SP होते. म्हणले की तू काय केस चालवतोस, तुला मी आणीबाणीत आत घेतो वगैरे वगैरे. तर म्हणलं वाघमारे साहेब, तुम्ही माझं काही वाकडे करू शकत नाही. मला भीती होतीच, पण म्हणलं मी पण पोचलेला आहे, असं काय समजू नका. आणि मी ती केस चालवली. चालवताना त्यांनी काही प्रॉपर्टी विकू दिली नाही आम्हाला, पैसे उभेच नाही करता आले. दुसरं कोणी वकील घ्यायचा प्रश्नच नव्हता. मग मी माझ्या खर्चाने जायचो परभणीला. अच्छा. ती केस चालवायला. अच्छा. मला पैसे नंतर 20,000 रुपये शेवटी मिळाले, पण ते सुटल्यावर त्यांची केस मी तशीच चालवायचो. केस काय होती की उत्तमराव बाराते गावचा नगर अध्यक्ष आणि त्याची बायको म्हणजे कीप भारदीन होती, सुंदर होती, तिला मुलं होत नव्हतं. अच्छा. म्हणून केस अशी की एका क्वाकीने सांगितलं, देवऋषीने, की तुम्ही
व्हर्जिन मुलींच्या वजायनातलं रक्त मुंज्या, त्यांच्या गाड्यात मुंज्या होता. अच्छा. मुंज्याला वाहिलं तर तो चिडेल आणि मग तुम्हाला मूल होईल. खरं तो मुंज्या ब्रह्मचारीला. त्यांनी ते रक्त आणलं आणि ते टाकलं. त्या केसमध्ये सगळ्या नाटक झाली. पुढे त्यांना ही लिंक लागली, त्या देवऋष काढून कोणाकडून लिंक लागली. पण ते इन्व्हेस्टिगेशन एवढं फॉल्टी होतं की समजा मुंज्याला रक्त टाकलं, तिथं कुठलं तर रक्त मिळायला पाहिजे ना बाजूला, कुठेही तरी ह्युमन एनी ब्लड, काहीतरी ब्लड मिळालं तर नाही मिळालं. त्यामुळे आमची केस, आम्हाला माहिती होतं की केस वीक आहे. किंवा तो देवऋषी आहे, देवऋषी जो म्हणला की मी याला ऍडवाइस केलं, तो आता माफी साक्षीदार होता. माफी साक्षीदार कायदा असा आहे की त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला सबळ पुरावा जो आरोपीला त्या गुन्ह्याशी कनेक्ट करेल असा पुरावा जर असेल तरच धरता येईल. अच्छा. हे मला समजत होतं, डिस्ट्रिक्ट जजला समजत नव्हतं, कारण मी तसा अभ्यास केला होता. त्यामुळे मी ते केस शेवटपर्यंत लढलो सुप्रीम कोर्टापर्यंत आणि ते सगळे आरोपी सुटले. एका दुसऱ्याला फाशी झाली ती, त्याच्यातही ब्राह्मणवाद आला. अगोदर माझी केस लागली होती कृष्णा अय्यर, भगवती आणि फजल अली, बेस्ट बेंच क्रिमिनल्स दिल्लीत. ते सरकारी ब्राह्मणाने कसं तरी करून बेंच ते बदलून घेतलं आणि ते चंद्रचूड पुढे आणलं. अच्छा. जस्टिस चंद्रचूड याचा बाप, चंद्रचूडचा बाप. त्यांनी मग एका दुसऱ्या माणसाला खून केले. 16 आरोपी सुटले होते. उत्तमराव राठीवर हायकोर्टातच सुटले होते. मेन अॅक्युज हायकोर्टात सुटले. अच्छा. दगडू आणि दोघांना फाशी झाली. दगडू आणि सोपाना. दगडू वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केस रिपोर्टेड आहे. त्यात सुप्रीम कोर्टाने आमची स्तुती केली कामाची. की 3000 प्रिंटेड पानं यांची पाठ होती. बापरे, 3000 प्रिंटेड पानं. माय गॉड. संधीच मिळाली ना बायकोला, म्हणलं तसं अशी केस झाली, संधी मिळाली तर काही तर दाखवायला, कौशल्य दाखवायला. मी सुप्रीम कोर्टात भांडवल चालवत असताना टॉपमोस्ट महाराष्ट्रातले डिटेक्टिव्ह त्यावेळेचे होते वाकडकर आणि कुलकर्णी, ते दिल्लीला आले की आम्हाला आरोपी सापडत नाही. इथे पण सापडत नव्हते ना. तर म्हणलं तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही. म्हणलं ही ती केस माझ्याकडेच येणार आहे कारण माझे इतकं प्रसिद्ध वकीलच कोण नाही आता. आणि ती आली माझ्याकडे इथं पण. तेव्हा 2 केसेस चालवल्या. पण साईड बाय साईड मी सार्वजनिक जीवनात काम करत होतो. मी काय नुसतं मी बार काउन्सिलचं इलेक्शन लढवलं. बार काउन्सिलचं इलेक्शन लढवल्यावर जजेसचे रिक्रुटमेंटचे कायदे मी बदलले. मुख्यमंत्र्याला सांगून हे करू. या देशातील दुःखाचे मूळ हे ब्राह्मणवादात आहे, हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणता? मी 76 पासून असं म्हणतो की या देशाच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवादात आहे. गाडगेवांचं मी चरित्र वाचलं होतं, पण ते जज झाल्यावर मला जास्त चांगलं कळलं. ते सभेतून म्हणायचे की बाबांनो, देवळात देव नाही. बरोबर. आणि हे जे तुमच्या आमच्यात भेद आहेत ना, उभे करायचे, एक मुसलमानला उभं करायचे, महाराला उभं करायचे, त्याच्या डोळ्यात किती आहे, त्याला नाका किती आहे, त्याची हवा कुठली, पाणी कुठलंय, समजून सांगायचे. तर त्यांनी एकदा भाषण केलं. सगळे विद्वान भाषण करत होते. भाषण झाली. पंढरपूरची सभा होती आणि तिथं बाबांनी आव्हान केलं. लोकांनी बाबा तुम्ही बोला म्हणले. सगळ्यांच्या झाल्या. तेव्हा मी काय बोलत, एवढे मी बहादर माणूस, हे सगळे बोलले. ते म्हणले मी तुमच्यातर्फे म्हणजे लोकांतर्फे माझ्यातर्फे यांना विनंती करतोय स्टेजवरच्या ब्राह्मणांना की आम्हाला सगळ्यांना ब्राह्मण करून घ्या. म्हणजे संपूर्ण देशाचे प्रश्न सुटतील ना. समतेची लढाई होती. हे भल्या भल्यानं कळत नाही असं का म्हणले बाबा, पण ते मला कळलं होतं. आणि मी म्हणून पहिला माझा पब्लिक अपीअरन्स होता 1976 साली मेडिकल कॉलेज औरंगाबादच्या लॉ कॉलेजमध्ये. तिथे मी भाषण केलं होतं की आमच्या सगळ्या प्रश्नाचं मूळ ब्राह्मणवादी विषारी विचारत आहे. सर, ब्राह्मणवादी विषारी विचार म्हणजे काय? हेच की मी उच्च, तुम्ही नीच, संघाचे विचार आहेत. संघ काय म्हणतो? टिळक, सावरकर, गोळवलकर हे तिघही म्हणतात. तिघही सगळ्यांना चॅलेंज केले की आम्ही देशाचे मालक आहोत, तुम्ही फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. बाकी सगळा समाज 2 वेळच्या जेवणाचा अधिकार आहे. लिखित आहे. सावरकरचं पण आहे, टिळकांचं पण आहे आणि गोळवलकरचं पण आहे. म्हणजे ते मालक देशाचे. त्यांनी ठरवायचं
हे जे वर्ण व्यवस्था याच्यात शूद्राने काय करायचं, अमक्याने काय करायचं, तमक्याने काय करायचं. टिळकांचं भाषण आहे की शिंप्याने जाऊन विधानसभेत काय काळजी कात्री चालवायची का, तुम्हाला तुमच्यापर्यंत येणारच नाही. यूज देण्याची व्यवस्था नाही. किंवा शेतकऱ्यांनी जो काय नागर चालायचा का विधानसभेत, म्हणजे विधानसभेत कोणी जायचं, मग कुणी जायचं, आम्ही जायचो, ब्राह्मणांनी जायचं. म्हणून त्यांना ती पेशवाई पाहिजे होती. टिळकांचं जो स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क स्लोगन आहे ना, ती फक्त त्यांना परत पेशवाई पाहिजे होती. त्यांचं ब्रिटिशांची अजिबात भांडण नव्हतं. उलट ते म्हणत होते की ब्रिटिशांनी इथं तो आहे राज्य करावं, पण आमच्या धर्मात ढवळढवळ करू नये. म्हणजे काय, आमच्या साम्राज्याला धक्का लावू नये ब्राह्मणांच्या. हे जे मुसलमान आले म्हणतात, त्यांना आणलं कोणी? 1500 वर्ष या देशात बुद्ध धर्म होता. म्हणजे 1910 सालापर्यंत 10 सालापर्यंत म्हणजे 1000 वर्ष आणि त्याच्या मागे 500 बुद्धाचे. 1500 वर्ष बुद्ध जगात पसरला, भारतात पसरला. पण यांनी मुसलमानांना इन्व्हाइट केलं, मोहम्मद बिन कासिमला वगैरे, आणि बुद्ध धर्मांची मुंडकी उडवून झाडाला लावायची सुरुवात केली. त्यावेळेस फक्त ब्राह्मण धर्म होता, हिंदू धर्माचा प्रश्नच नव्हता. तर मग ते हे कुठपर्यंत आलं, टिळकापर्यंत ते स्वतःला ब्राह्मण धर्मात ठेवलं, हिंदू धर्माचं नाव त्यांच्याकडे नव्हतं. त्यांना काँग्रेस स्थापन झाली आणि टिळकांना जेव्हा कळलं की आता स्वातंत्र्य येणार आहे, कधीतरी येईल, 50 वर्षांनी येईल, त्यामुळे आम्हाला ब्राह्मणाला काय स्थान आहे. त्यांनी ज्या विषारी ब्राह्मणांची मिटिंग घेतली पुण्यात आणि ठरवलं की आता आम्ही हिंदू धर्माखाली जायचो, आम्ही ब्राह्मण धर्म सोडून द्यायचो. विद्या दयानंद सरस्वती म्हटले त्यांना की तुम्ही ब्राह्मण धर्म तुमचं कसं सोडता वगैरे, सगळं चर्चा, खूप मोठी चर्चा आहे त्याच्यात. त्यातून यांनी ब्राह्मण धर्म सोडला आणि हिंदू धर्म, मग हिंदू धर्मात सगळे आले, मग आले, महार आले, महाग आले, सगळे आले. त्यांचा पूर्वी ब्राह्मण धर्म आणि बाकीचे लोक त्यांचे या धर्माचे मालक हे ब्राह्मण. तर ती कल्पना 1900 सालापर्यंत होती. बर, 1900 सालात त्यांनी हे ढोंग केलं आणि 1925 साली हिंदू राष्ट्रासाठी RSS स्थापन केली. अच्छा, तुम्ही एक बघा की हिटलरने देश बर्बाद केला, आज कुठे आहे देश? टॉपला आहे ना. देश तर सगळा बर्बाद झाला होता. युरोप आणि युरोपामध्ये एकमेकाशी लढून सगळे युरोप बर्बाद झाला टोटल. मुसोलिनीने देश बर्बाद केला, देश कुठे आहे? टॉपला आहे. अमेरिकेने जपानवर हल्ला केला आणि जपान बर्बाद केला, देश टॉपला आहे. जपानमध्ये समुराई नावाची उच्चवर्णीय जात होती. त्यांनी सांगितलं की आमचा देश बर्बाद झालेला आहे, आम्ही आता सर्वात नीच, आम्हाला देशाचा विकास करायचा आहे, आम्हाला उच्चवर्णीयाचे कुठले फायदे नकोत. हे मी देशातल्या ब्राह्मणांना 25 वर्ष सांगतो. आता समोरच्या त्यांनी लीड घेतलं, तुम्ही घ्या ना, तुम्ही आम्हाला किती दिवसाचं ठेवणार? आणि तो सांगतो की आम्हाला मान्यता नाही. मी जे म्हटलो ना मगाशी की आम्हाला कोणी विचारत नाही, या विचारामुळे आम्ही अछूत आहोत, तरी आम्हाला काम केलं पाहिजे. फुलेंनी तेच केलं, छत्रपती शिवाजीने तेच केलं, संभाजी महाराजांनी तेच केलं, आंबेडकर शाहूंनी केलं, सयाजीराव गायकवाडांनी केलं, विठ्ठलरामजी शिंदेनी केलं. त्यांनी जी चळवळ सुरू झाली देशामध्ये, जी चळवळ सुरू, चारवाकाची चळवळ ब्राह्मणवादाच्या विरुद्ध, बुद्धांची चळवळ ब्राह्मणवादाच्या विरुद्ध, सम्राट अशोक मौर्य काल ब्राह्मणवादाच्या विरुद्ध. तर मौर्य काल संपवण्यासाठी सम्राट अशोकच्या घरात त्यांनी स्वतःची मुलगी दिली आणि पुष्यशृंग मित्र म्हणून त्याची बहीण दिली होती. त्याने त्या अशोकाचा नातू मारला आणि मौर्य काल संपवलं. बरोबर. जे देशात चांगलं घडलं ते ह्या मंडळींनी खंडीच्या वर्णात मधून, नाही तर गांधीची कुणाची स्वातंत्र्य काय गरज होती मारायची? स्वातंत्र्य मिळालंय, संविधान येतंय, देशाचा विकास व्हायला लागलाय, गांधीला मारलं. 7-8 वर्ष थांबले, 10 वर्ष जयप्रकाश नारायण आणला. जयप्रकाश नारायणची चळवळ संघाची होती. म्हणजे आम्ही शिकायला लागलो, आम्ही बोलायला लागलो, आमचा आवाज उठला, तो संपायचा कसा? तर मग एज्युकेशन मध्ये प्रायव्हेटायझेशन आणलं. नाहीतर सगळ्या शाळा सरकारी होत्या, आम्ही सरकारी शाळेत शिकलो म्हणून तर शिकलो. ते 900 रुपयाच्या सवलत असेल काय असेल, तर असं आम्ही सगळं शिकलो. ते त्याला चालत नव्हतं.
आणि आम्ही तर आमच्यासारखा काय व्होकल शिक्षण होता तो अजिबात चालत नव्हता. मी जर 76 साली 32 वर्षाचा असताना म्हटलं असेल की ब्राह्मणवाद सगळ्या देशाचं मूळ आहे, दुःखाचं मूळ आहे, त्यांना किती चावलं असेल. सर, तुम्ही हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस न करता हायकोर्टमध्ये डायरेक्ट जज झालात. कदाचित ती पहिलीच केस असेल ना अशी? त्याची कोणी नोंदच घेत नाही. मग त्यांनी काय केलं, ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं होतं, सगळे ब्राह्मणच ना, मी एकटा तिथे गेलो. तर मला त्यांनी सिंगल बसवलं. म्हणजे नॉर्मली नवीन जज घेऊन तो सिनियर जज बरोबर बसतो, पण त्याला जजमेंट द्यावं लागत नाहीत, काय नाही, त्याला कळतं की याने तसं नाही, मला सिंगल बसवलं. सिंगल बसवलं, पण त्यांच्या दुर्दैवाने माझ्या नशिबाने मी पहिल्या दिवशी जे 2 जजमेंट दिले त्याचे कायदे झाले केंद्रात. कॉमन सेन्स की एक फॉरेस्टची केस होती, लाकूड तोडे फॉरेस्ट मधून लाकूड तोडून आणतात, सो गरीब लोक, आणि ते स्वामीला विकतात. ते स्वामीला आरोपी करायचेच नाहीत, त्यांना शिक्षा व्हायची. तुम्ही म्हणलं स्वामीला का नाही आरोपी केलं तुम्ही? तर म्हणे कायद्यात तरतूद नाही. म्हणलं मग तुमच्या कायद्यात तरतूद नाही, मग यांना मी सोडतो. त्यांची काय चूक आहे? तुम्ही ते लाकडं आणतात, स्वामी विकत घेते म्हणून विकत घेतात ना, ते बरोबर आहे, ते पण तेवढेच जबाबदार. तुम्ही म्हणलं की as there is no provision in law to prosecute sawmill owner, I am acquitting. ओके. दुसरे कसं, मुस्लिम लेडी होती 93 वर्षाची, तिला इन्कम टॅक्सने प्रश्न विचारला की तुझे लॉकर्स आहेत का? तिचा मुलगा मोठा उद्योगपती होता, तिला माहिती नाही, मला पण माहिती नाही, मला काय घेणे. मी फक्त बोललो 93 वर्षाच्या बाईला 6 महिने शिक्षा झाली, आणि ती फक्त इन्कम टॅक्स कमिशन इन्स्पेक्टरने विचारलं की तुझे लॉकर्स आहेत का? ती नाही म्हणली. मी म्हणलं माझ्या आईला सुद्धा विचारलं तर माझी काय प्रॉपर्टी तिला माहिती नाही. बरोबर आहे. मी तिला सोडून दिलं, पण त्याला विचारलं इन्स्पेक्टरला की तू कसं काय स्टेटमेंट घेतलं, तुला स्टेटमेंट घ्यायचा अधिकार आहे का? कारण स्टेटमेंट हॅज टू बी ऑन ओथ, शपथ देऊन घ्यावं लागतं. त्याला अधिकार नव्हता, तो आम्हाला पॉवर नाही शपथ द्यायची. मग ती म्हणते मी नाही बोलले आणि तू म्हणतो बोलला, मग मी आरोपीला सोडून देतो. आणि ते लिहिलं तिथं की ऍज देर इज नो प्रोव्हिजन ऑफ ओथ, ॲक्विटिंग हर. त्याच्यात पण अमेंडमेंट आली की त्याला पॉवर आली इन्स्पेक्टरला की ही हॅज टू ऍडमिनिस्टर ओथ अँड टेक स्टेटमेंट. असं ते घडत गेलं. मी हुशार होतो वगैरे असं काही नाही, पण मी मग ते कसे म्हणायला लागली कोर्टातली, अरे तुला 6 सेन्स आहे, तुला 6 सेन्स आहे जस्टिस करायचं. म्हटलं झाल्यानंतर माझी फजिती करण्यासाठी मला पाठवलं. पहिल्या दिवशी मोठे मोठे वकील आले. मी म्हणायचे एवढ्या किरकोळ केसला एवढे मोठे वकील कशाला आले? मी मराठीत बोलायचो, म्हणजे फार इंग्लिश दाखवायचं मी प्रयत्न नाही केला. मला एकदा नेमल्यानंतर काय मी राजा, हायकोर्टात काय 2/3 मेजॉरिटी पार्लमेंट मध्ये असले शत काढता येत नाही. बरोबर. त्यामुळे मी माझे गुण दाखवायला सुरुवात केली. ते एक मोठा फ्लॅटचं भांडण होतं पहिल्या दिवशी. माधवराव परांजपे मोठे वकील उभे, रामराव अधिक एका बाजूला, माधवराव परांजपे दुसऱ्या बाजूला. तर त्यांना वाटलं की मी काहीतरी रामराव अधिकला फेवर करेल. मी म्हटलं तुम्ही एवढे मोठे वकील याची गरज नाही, ज्युनियरला पाठवा, काय तुमचं दोघांचं काम नाही ते. नाही म्हणजे फ्लॅटची खूप मोठी किंमत आहे, 25 कोटी 20 कोटी. तर भांडण काय होतं, हा म्हणायचं माझ्या ताब्यात येतो फ्लॅट, तो म्हणायचं माझ्या ताब्यात. तूच सांग ना, साधं तुला कशाला वकील पाहिजे? मी म्हणलं कोणाच सामान्य फ्लॅट मध्ये मला कळू द्या ना. ते यादी द्या म्हणलं तुमच्या दोघांची, पण तुम्ही म्हणता तुमच्या ताब्यात, तुम्ही यादी द्या. ते म्हणतात तुमच्या ताब्यात, तुम्ही यादी द्या. हायकोर्टाच्या रजिस्टरला पाठवलं, ज्याची खरी यादी निघाली त्याला फ्लॅट देऊन टाकला. म्हणलं जा आता सिव्हिल कोर्टात भांडा. आता माझं काम एवढंच होतं. सगळे खुश झाले एकदम, म्हणे हे बसणार लॉजिकल आहे. आय used to go by logic. बरोबर. तर त्यामुळे जजशिप मध्ये 5 तरी जजमेंट माझे असे आहेत की ज्याचे पार्लमेंटला कायदे करावे, कायदे झाले. वा. आणि त्याची कोणी नोंद घेतलेली नाही. तुमचं आणि शरद पवारांचं बरेच काही ऐकण्यामध्ये आमच्या हे असंच असतं. ते काय होतं सर सांगा. ते मी सोसायटीत माझ्या जे घर बघितलं, तू कसं वाटलं असेल तुला? काय पाहिलंय साहेबांनी खूप माल केला असेल. नाही सर, असं काही नाही. आता ऐक ना तू, असं काही ना, ते घरात शरद पवार माझी कुठं लागली बघ. 78 पूर्वी तर आम्ही मित्र होतो. तो मुख्यमंत्री होता 78 ला झाला तेव्हा.
तो इतकं खोटं बोलायचं की म्हणलं मी नाही रे, एवढं खोटं बोलून नाही जाऊन त्यांच्या बरोबर असं होणार नाही. पण त्यांच्या विरुद्ध मला वकिली आली होती त्या सोसायटीची. बी भंडारीचं ते कन्स्ट्रक्शन होतं आणि शरद पवार त्याच्यात अर्बन लँड सिलिंग मधून सुरवलेल्या जमिनीचं मालक होता. ते भांडणात मी शरदच्या विरुद्ध वकिली त्यांनी विचार केला कोणाला द्यायचं वकील. म्हणलं मला काय फरक पडतो. मी भांडलो ते आम्ही जिंकलो ती लढाई. त्याच्यात त्यांनी मला प्लॉट फुकट दिला सोसायटीत. त्याला किंमत फार नव्हती त्यावेळेस, परंतु 10-12 हजार तरी असेल. आणि बाळासाहेब विखे पाटील आले तर म्हणजे काय प्लॉट आहे, इकडे गार्डन आहे, 3 बाजूला रस्ते, काय छान प्लॉट आहे. तर मला आम्हाला फुकट दिलाय सोसायटीने, गेली म्हणून. ते पण शरद पवारच्या विरुद्ध होते. ते म्हणले बांधून टाका. म्हणलं बांधू काय, दात पाडू काय. तर त्यांनी मला म्हणले किती पैसे लागतील. तर मी झोपडीत राहिले. म्हणलं 5 लाख. ते म्हणजे घ्या 5 लाख बांधा. म्हणून ते घर झाले. अच्छा. आता ते लोक येऊन बघतात. त्यावेळी 78 साली 5 लाख मोठी रक्कम होती. मुंबईचं घर पण मोफतच मिळालंय आपल्याला असं ऐकिवात आहे, तर ते बरोबर आहे का? मी जेव्हा 9 ऑक्टोबरला शपथ घेतली, 8 ऑक्टोबरला त्यांनी जजेस सोसायटी मधले सगळे फ्लॅट वाटून टाकले. माझी मेंबरशिप नको इथे. तर मला ते आमच्या मुख्यमंत्री लक्षात आलं. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर आय एस ऑफिसर त्यांना एक प्लॉट बघायला गेले, तो चर्चगेटला लागून आहे, आणि म्हणे की हा प्लॉट इथं आहे, तर आम्हाला तो प्लॉट आमची घरं बांधायला पाहिजे. आय एस ऑफिसर म्हणले. तर शंकररावने विचार केला. म्हणले ठीक आहे, न्यायमूर्ती कोळशे पाटलांना तुम्ही फाउंडर मेंबर करा. त्यांच्या लक्षात होतं माझ्यावर अन्याय झाला म्हणून. तर ते आले सोसायटीचे मेंबर सगळे आय एस ऑफिसर माझ्याकडे. सारंगमध्ये मी राहत होतो. म्हणे की तुम्ही सीएमने आम्हाला पाठवले, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, तुम्ही फाउंडर मेंबर व्हा, चेअरमन व्हा सोसायटीचे. तर मी म्हणलं मला नको घर पुण्यात, माझं चांगलं घर आहे इथं मुंबईत, मला काय करायचं, माझं चांगलं घर आहे इथे, मी नाही घेणार. जस्टिसचं पण एक तोरा. तर गेले परत शंकररावकडे, सीएम कडे. ते म्हणले गाढव आहेत ते, टाका नाव. म्हणून तो मुंबईत फ्लॅट झाला. हे पुण्यात घर झालं. दोन्ही घरं मिळून काही 25-30 कोटी रुपये किंमत असेल. आता ती मी ठरलेलं आहे, याच्यात माझा काही संबंध नाही. तर आमचा जो आश्रम चालू आहे, आम्ही आश्रमाला 25 एकर जमीन ट्रिप केलेली, 100 मुलं आहेत, आणि त्यांना आम्ही KG to PG शिकवतो. तर मी ठरलं ही पण प्रॉपर्टी ट्रस्ट करायची, त्या कामाला लावून द्यायची. काय कोणाचा मुलाबाळाचा अधिकारच काय याच्यावर, माझा तरी काय अधिकार आहे. मला समाजाने मोठं केलं. आणि मी सगळ्यांना सांगत असतो, विशेषतः मराठ्यांना, की बाबा गडबड घोटाळा न करता सुद्धा माणूस मोठा होतो. आणि सध्याच्या राजकारणात मराठ्यांना सगळं शरद पवार दिसतात. तुमच्या भाषणात, तुमच्या बोलण्यात सतत तुम्ही ब्राह्मण्यवाद आणता, तर हे ब्राह्मणांच्या विरोधात तुम्ही बोलता, मग हे सगळं जातीयवादाला खतपाणी घालतं असं नाही वाटत तुम्हाला? मी ब्राह्मणवादाच्या विरुद्धच बोलायचो. तर मला जर तिथे अच्युत म्हणून वागवलं हायकोर्टात, तर मी बोलणारच ना की मी अच्युत आहे हायकोर्टात, माझ्यावर कोणी बसायला तयार नाही. आणि खूप नखरे होते जजेसची बसायच्या वेळेला. त्यांच्या मनात एखाद्या केसला फेवर करायचं असतं, मी ते करू द्यायचो नाही. मी तर कधी कोणाला फेवर केलंच नाही. आणि मी कोणाचं कधी कशालाच. एकदा ताजला म्हणजे माझा वाढदिवस होता, ताजचा केक आला, मी परत पाठवला. म्हणलं आम्हाला वाढदिवस काय माहिती, शेतकरी माणसं आहे. पुढे त्या ताजमध्येच आम्ही प्रेसिडेंट ऑफ इंडियाला पार्टी दिली, जजेसने कॉन्ट्रीब्युशन करून. संध्याकाळचं जेवण होतं. मी संध्याकाळी जेवतच नाही, फार वर्ष झाली मी जेवत नाही. तुम्ही नाही जेवलं तिथे. तर त्या ताजवाल्याने बघितलं की हा जेवला नाही, पण कॉन्ट्रीब्युशन दिलेले, त्याने ते कॉन्ट्रीब्युशन मला घरी परत पाठवलं की तुम्ही जेवले. बोल वा, अशी प्रामाणिकता असतं ताज कसं उभं राहिलं असतं. तर ते हे सांगण्याचा उद्देश की हा संघर्ष आहे. तर मग काय झालं की पुढे यांनी रामायण महाभारत दाखवायला सुरुवात केल्यावर मी म्हणलं की वर्ण व्यवस्था येऊ घातलेली. भाषणच करायचो मी. माझ्यावर अंग्रेजीत लिहिले गोविंदराव तळवळकर आहे, जजनी लोक आपल्या तोंडाला कुलूप लावा वगैरे. म्हणलं कुलूप कसं लावेल मी, मला आता जे वाटतं ते बोललं पाहिजे, आणि मी तेच करत आलेलं आहे. मग सगळं तुमचं नीट एवढं व्यवस्थित चालू असताना अचानक जज म्हणून तुम्ही राजीनामा का दिलात? हे गाडगेवांचं जे भाषण आहे की आम्हाला ब्राह्मण करून घ्यावे, सगळे प्रश्न मिटतील, त्याचं माझ्यावर एवढं इम्प्रेशन झालं
ते मी गोळी दांडेकर लिहिलेलं चरित्र आहे, ते पण ब्राह्मणच लिहिलेलं आहे. त्यांनी त्यांच्याबरोबर फिरलेत बाबा बरोबर ते, आणि मी ते रोक्षारोक्षी रडलो ते चरित्र वाचून. अंगठेबद्दल माणूस एवढं समाज सुधारण्याचं काम करतो, आपण का करू नये. म्हणून मी जानेवारी 90 मध्ये राजीनामा दिला. प्रेस कॉन्फरन्स घेतली. हे माझं क्षेत्र नाही, मी माझी कर्तव्य दाखवलेली आहे, व्यवस्थेला कळलेली आहे की मी व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. आता व्यवस्था मला चांगलं काम देतच नाही ज्युडिशरीत. मग ज्या इम्पॉर्टंट असाइनमेंट मला मिळाल्या त्या पुढे मग द्यायच्याच नाही. मग माझ्यासारखे ज्युनियर जजेस, माझ्यापेक्षा करप्ट जजेस, त्यांना द्यायचे इम्पॉर्टंट असाइनमेंट. मग मी म्हणलं मी सोडतो. मी पत्रकार परिषद घेतली, म्हणलं मी फुले शाहू आंबेडकरांचं काम गाडगेवाच्या पद्धतीने करणार असं म्हणतो. कोणाचा पैसा घ्यायचा नाही, कोणाचं काय करायचं नाही. पत्रकार म्हणले खाणार काय, तर म्हणलं माझ्याकडे व्यवस्था आहे. मी त्यावेळी म्हणजे पहिले मानवतचे आलेले 20,000 बॅरिस्टर अग्रवाल होते, त्यांना ते म्हणले की मराठ्याला अक्कल नसते, हे 20,000चं सोनं घे किंवा प्लॉट घे. तुम्ही प्लॉट घेतला. त्याचे पुढे 40 झाले, त्याचे पुढे 1 लाख झाले, त्यावेळेस लाखाला किंमत होती. असे मी प्रॉपर्टी घेतले. दिल्लीत फ्लॅट घेतला, मुंबईत पण घर घेतलं होतं अगोदर. ते सगळं विकलं जर्शिप सोडल्यानंतर. ते सगळे वाईट पैसे आले. ते 5-6 कोटी होते. ते मी बी भंडारीकडं, आणखी माझे दुसरा बापट पण मित्र आहे, त्यांची नावं सांगितली तरी त्यांना आता हे लोक कापून काढतील शाळेला, अशी परिस्थिती. त्यांच्याकडे ठेवले मी पैसे. ते म्हणलं माझं काम तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला 1 कोटीला दर महिन्याला 2 लाख रुपये द्यायचा, त्याच्या मला 10-12 लाख रुपये महिना मिळायचा. आणि तो मी सगळा समाज कारणात घालायचो. त्यांच्या यवतमाळला गेलो म्हणजे काय, मी माझ्या खर्चाने गेलो, माझ्या खर्चाने सगळं. रुपया कोणाचा कधी घेतला नाही, घ्यायचाच नाही. आता सुद्धा आश्रम चालवतो ना मी, आम्ही रुपया घेत नाही. तिथं बोर्ड लावलेलं आहे, इथं कोणी पैसे द्यायचे नाही. आणि दिले तर ते तुम्ही बघायचं की ते त्या कारणासाठी दिले, ते खर्च झाले. कारण मोदीशाह आम्हाला सोडणारच नाही, तसं काय करतो. म्हणून मोदीशाहच्या अगोदर बोर्ड लावलेला आहे मी तो, मला सार्वजनिक जीवनात स्वच्छ राहायचं, मला माझा प्रयत्न. सर, मोदीशाहांचे विचार आपल्याला पटत नाही जास्त का? कसे पडतील? अरे काय चाललंय, काय देशाला 500 वर्ष मागे नेलंय. तुम्ही रामायण महाभारताच्या काळात जाताय, तुम्ही म्हणताय की आमच्याकडे अग्निबाण होता, तुम्ही म्हणताय की आमच्याकडे पृष्ठभूमी होती कर्णाच्या रूपाने. तुम्ही सगळ्या मायथॉलॉजीला तुम्ही इतिहास केला, आणि कुठे नेलं तुम्ही आम्हाला? किंवा हे जे गुजरातची दंगल झाली, गोध्राची, ती गोध्रा आतून पेटवलेली, बाहेरून पेटवलेली नाही. पण त्याच्यावर सर काही न्यायालयीन हे जजमेंट वगैरे? हो, न्यायमूर्ती सावंत आणि कृष्ण आहे माझे गुरु. त्यांचा आयोग होता. त्या आयोगाने रिपोर्ट दिला की मोदी शाह शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर, मोदी अँड हिज फ्रेंड शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर मास मर्डर्स. आणि दुसरं त्याच्यात होतं की दे शुड नॉट बी गिव्हन एनी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ड्युरिंग देअर लाईफ टाईम. हे 2 रिकमेंडेशन होते. पण सगळीकडे म्हणजे सरकार कोणाचं असलं ते संघच चालवत. सरकार काँग्रेसचं असो, सरकार देवेगौडाचं असो, कोणाचं असो, चालवतं काँग्रेस. हा त्यांचा पहिल्यापासून प्लॅन आहे RSSचा की ठीक आहे, फ्रँचाइज व्होटिंग आम्ही जिंकणार नाही, आम्ही सगळ्या सरकारच्या संस्था, की संस्था आहे ते आमच्या ताब्यात ठेवू. आणि ठेवले, आजपर्यंत ठेवले आहेत. त्यामुळे मोदी शहाला धक्का नाही लागला. आणि मोदी प्राईम मिनिस्टर होईल असं कोणाला वाटत. ज्यांनी गुजरात केलं, ज्यांनी हत्याकांड केली, हे केलं, ज्याचं जो आयुष्यात खरं बोललेलंच नाही, अखिलेशला म्हणजे मुलायमच्या मुलाला, अखिलेश यादव, अखिलेशने मुलायमला मारलं, हे आम्ही आता प्रसिद्ध केलं तर त्याला लोक मान्यता देतील. हे ओपनली भाषणात वी कॅन डू एनिथिंग. कारण सगळे यंत्रणा त्यांच्या प्रसिद्धीची यंत्रणा त्यांच्या आहेत, सगळ्या यंत्रणा त्यांचे. दुसरी गोष्ट अशी आहे, मी बहुजनांच्या बद्दल बोलतो. तुम्ही जर या सगळ्यांचं टॅलेंट वापरलं नाही म्हणून तर बरबाद झालेले देश पुन्हा वर आले. तुम्ही वर आलेच नाही ना, तुम्ही कधीच वर आले नाही. आज काय पद्धत तुमची? भूकमरीत जगात खालून पहिला नंबर, अन्नदानात जगात खाला पहिला नंबर, राहणीमानात म्हणजे त्याला मानव विकास निर्देशांक म्हणतात, त्यामध्ये आपल्या देशातले दलित, मुस्लिम आणि आदिवासी जगात सगळ्यात नीच स्तरावर आहे. नीच स्तरावर आहे. मी परवा गडकरी मी एका सभेत होतो, त्याला म्हणलं नेते, मी तर
प्रसिद्धच आहे ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणारा. तू सांग ना इतिहासात एक ब्राह्मण ज्यांनी सर्वांची काळजी केली, सर्व समावेशक ब्राह्मण, तू पण सांग, कोणी सांग. मी त्याचा उलटा इतिहास तुला सांग. तर म्हणलं तू तरी सर्व समावेशक हो. हा खोटाडा पंतप्रधान आमच्या बोकांनी बसवलाय 10 वर्ष झाले, तू हो ना पंतप्रधान, असं मी म्हटलं त्याला. बालगंधर्वला पुरुषोत्तम खेडेकर सत्कार होता आणि त्यांनी मुद्दाम गडकरी येण्यापूर्वी माझं भाषण ठेवलं की नको खटखट, भाषण तर ठेवायला पाहिजे. तेवढाच गडकरी आला. म्हणलं तू येईपर्यंत मला भाषण करायची परवानगी होती, तू आलाय आता माझी 2 वाक्य ऐक. आणि म्हणलं तू सर्व समावेशक दिसतोच बोलताना तरी, तर तू सर्व समावेशक ब्राह्मण म्हणून तुझा इतिहास करू शकतोस. इतिहासात एक सुद्धा सर्व समावेशक ब्राह्मणचं मला नाव सांग, तुला पण सांगतो. तो का नाही, तुम्ही ते तुमच्या भोवती वीर आणि बेडूक, तुम्हाला समुद्रात जायचंच नाही. समुद्रात गेल्याने तुमची मालकी जाते देशाची. तुम्ही सगळ्यांना स्कोप दिल्यावर सगळ्यांचा विकास होतोय, तो तुम्हाला करू द्यायचा नाही. आणि ते तिस्ता सेटलवाड म्हणून तर जेलमध्ये गेली होती. तिस्ता सेटलवाडने काय केलं, तिस्ता सेटलवाडने अहमदाबादच्या दंगली त्यावर कमिशन नेमले, आयोग नेमले, जे काय खरं आहे ते बाहेर काढलं. आयोगाने काय केलं, आयोग एवढं निष्पृह आयोग होतं की त्यांच्या पुढे तो हिरेन पांडे आला, रात्री 3 वाजता साक्षीला आला की सावंताने विचारलं की तू रात्री 3 वाजता आलास, तुला भीती नाही वाटत? तुला भीती वाटते, पण माझं कॉन्शियस ब्रॉट मी हिअर, माझ्या कॉन्शियस मुळे मी आलो. आणि त्याला मारलं. गुजरात फाईल्स म्हणून ती राणा आयोग ती ब्राह्मण कन्येचं रूप घेऊन तिथं गेली आणि तिने स्टिंग ऑपरेशन केलं की मी अमेरिकेतून आले आणि मला खरं खरं काय घडलं त्याचा रिपोर्ट पाहिजे. सगळ्या पोलीस ऑफिसरने सांगितलंय, मोदीने सांगितलं तसं आम्ही केलं. स्टिंग ऑपरेशन आहे ते गुजरात फाईल्स. गुजरात फाईल्स असं दाखवते की मोदी आणि शहा सारखे खोटारडे पॉलिटिशियन झालेच नाही. न्यायमूर्ती सावंत आणि कृष्णायरचा रिपोर्ट दाखवतो. आणि ते कोण होते, पहिले तर राणा आयोगचं स्टिंग ऑपरेशन, त्याला खोटाचं काहीच कारण नाही. ती मोदीपर्यंत पोहोचली रे. ती मोदीच स्टिंग ऑपरेशन करायला गेल्यावर तिच्या लोकांनी सांगितलं आता मरशील, थांबव, आता थांबव तू. तिने मोदीची अपॉइंटमेंट घेतली, मोदीने विवेकानंद दाखवलं आणि वगैरे वगैरे. ते सगळं ते ढोंग सगळं जे आहे. तर ह्या 2-3 गोष्टीमध्ये कृष्णायर सावंतांचा रिपोर्ट, स्टिंग ऑपरेशन आणि जे काही इंडिपेंडंट लिटरेचर आलंय त्यातून मोदी शहा आयुष्यात कधीही खरं बोललेलं नाही. आणि खुनशी वातावरण, खुनशी राजकारण. ईश्वरच ज्याला मारलं तर ती त्याच्या कस्टडीत होती, ती टेरेस पण आलेलीच नाही. प्रसिद्धी त्यावेळेस हा दोहा मोदीच्या विरुद्ध होता, सोहराबुद्दीन. तर सोहराबुद्दीन यांचाच माणूस हात घातलेला, त्याला त्याच्याकडून काय पाहिजे ते मारून घेतलं आणि त्याला मारलं. त्याची केस हायकोर्टात चालू होती. त्या लोहियाला 100 कोटीची ऑफर की 100 कोटी घे आणि शहाला सोड, हे जजमेंट दे. हा देश चालवणार. तुम्हाला विचारतो मोदी शहाला तुमचा विरोध काय, तू मला विचारतोस. तर असं कधी होतं का काँग्रेसच्या राज्यात मॉब लिंचिंग, मुसलमान, हिंदू, मटण? सर, भारताच्या इतिहासातला सगळ्यात सुवर्ण काळ म्हणजे मुघल काळ असं तुम्ही म्हणता, असं तुम्हाला काय वाटतं? मोगलांचा काळ हा भारताच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट काळ. सम्राट अशोकानंतर सम्राट अशोकाचा काळ सर्वात चांगला होता. मोगलांच्या काळात देशाचा GDP जगात नंबर 1. मोगलांच्या काळात आपल्या देशाचा एक्सपोर्ट जगात नंबर 1. आपल्या बंदरात जेवढी जहाजं होती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली नेव्ही, तेवढी जहाजं युरोप अमेरिका मिळून सुद्धा नाही होती. मोगलांच्या काळातली गोष्ट आहे. जी ती साडी, काड्याच्या पेटीत साडी घालण्याची इतिहास जो आहे तो मोगलांचा आहे. त्यांनी तुम्हाला अडथळे नाही आणले. धर्मांत शक्ती तर सगळ्या धर्मात आहेत. आता काय मोगलांमध्ये सगळे मूळचे ब्राह्मण आहेत. बिशप आणि आबो सगळे मूळचे ब्राह्मण आहेत. हिंदू धर्मात तर ब्राह्मण आहेतच. आणि तरी या देशात सगळी घाण का होते. 50 साली
ख्रिश्चन धर्म भारतात आला, तो टॉपमोस्ट ब्राह्मणांनी घेतला नमुंद्री. बरोबर. नंतर 650 साली इस्लाम आला, तो टॉपमोस्ट ब्राह्मणांनी घेतला. आणि ते म्हणतात की सावरकर म्हणतात की ते आपले शत्रू आहेत आणि त्यांचा निपात करायचा असेल तर त्यांच्या गरोदर आया बहिणी आहेत, त्यांची पोट फाडून ती मुलं मारली पाहिजे. हे सावरकरांचं लिखित आहे. त्यांना भारतरत्न. हे कोण होते मूळचे? मुसलमान झालेले, हिंदू झालेले, ख्रिश्चन झालेले, कोण आहे मूळचे? आम्ही लोक आहोत. तुमच्या पायाखाली बामणाखाली तोडवलेले आम्ही झालो आहोत ख्रिश्चन. की काहीतरी मिळेल, स्वाद घ्यायला जागा मिळेल, समजता येईल. विवेकानंदांनी म्हटलंय की हिंदू आम्ही हे हिंदूचे इकडे गेले का गेले तर ते असं म्हणतात की ब्राह्मणांना तुम्ही किड्या मुंग्यासारखे मारा तरी देशाचा विकास होईल. हे विवेकानंदांचं कोण सांगतात तुम्हाला? कोण सांगतात? सर, शिक्षण क्षेत्रामध्ये आता जे रिझर्वेशन कायद्याने तरतुदी आणलेल्या आहेत की सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार आहे, सो कायद्याने कुठेतरी याच्यावर तोडगा निघतोय असं तुम्हाला वाटत नाही का? अव्यवस्थेवर किंवा असमानतेवर. पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी, मी कुठल्याही पक्षाचा नाही. बरोबर. मी काँग्रेसचा पण नाही. आता सुद्धा राहुल बरोबर माझे जे संबंध आहेत, सोनिया गांधी संबंध, इंदिरा गांधी बरोबर संबंध नव्हते, पण इंदिरा गांधीमुळे मी जज झालो. त्यांची पॉलिसी काय होती? शेतकरी शेतमजुराची पोरं जज झाली पाहिजे. अच्छा. ही कोणाची पॉलिसी होती? इंदिरा गांधीची. मोदीची पॉलिसी काय? आता RSSचे लोक जज झाले पाहिजे. टोटल RSSची ज्युडिशरी आणि ते मनुस्मृतीप्रमाणे चाललं पाहिजे म्हणतात. म्हणजे तिथे संविधान राहिलं कुठे? आता मूळ मुद्दा माझा की मी का कोणाच्याच पक्षाचा नाही, तर मी समाजवादी होतो. मी राजीनामा दिला तेव्हा मधुदंड होते, मृणाल गोरे, अशा लोकांबरोबर मला असं वाटलं की स्वच्छ लोक आहे राजकारणात, म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो. तर तसे नव्हते. मधुदंड होते. विश्व हिंदू परिषदेला अर्थमंत्री असताना मदत केली, त्यांना परदेशी पैसे आणायला मदत केली. आणि मृणाल गोरे यांनी मला वाळीत टाकलं. मी जशीफ सोडून आलो, काय कमी त्याग नव्हता. मी माझं विश्व उभं केलं नसतं ना तर मी अनसंग गेलो असतो. यांनी मला, लोकांची मागणी असायची कोळसे पाटलाला पाठवा, इथं पाठवा, तिथं पाठवा, ते पाठवायचे नाहीत. आणि त्यांनी मला कुजवण्याचा प्रयत्न केला. जो ज्युडिशरीत प्रयत्न झाला तोच इथं पण झाला, पण त्यातून मी ओव्हरकम केलं. आता तुझा आरक्षणचा मुद्दा आहे, तर तुला वाटतं की खूप मिळालं आरक्षणनी. आता जे राहुल गांधी दररोज बॉम्ब काय मारतात की 100 सेक्रेटरीमध्ये किंवा 100 रुपये जर खर्च होत असतील तर या वर्गाला म्हणजे दलित, मुस्लिम, आदिवासी वर्गाला 5 रुपये खर्च करायला. म्हणजे अधिकारी वर्ग, यांचा अधिकारी वर्ग जो आहे तो अशा निकृष्ट ठिकाणी बसवलेला आहे. त्यांना काय मिळालं? ते ओपनली किती वर्ष बोलतात. तो जे म्हणतोय की जाती जनगणना करा, कशासाठी करा? ते जाती जनगणना फक्त जात मोजायची नाहीये, त्या जातीकडे काय आहे देशाचं, काय प्रेस आहे, काय पद, अधिकारी पद आहेत, काय संपत्ती आहे, काय आहे? तुमचे विचार हे ब्राह्मण विरोधी आहेत. मग राजकारणातील आणि समाजातील प्रत्यक्ष ब्राह्मणांशी तुमचे संबंध कसे आहेत? माझा एक मित्र होता ब्राह्मण, आम्ही बोर्डिंग मध्ये एकत्र होते अनेक घरात. तिथे ब्राह्मण आणि दलितच फक्त होते, मराठा मी एकटाच होतो. माझी 63 साली माझी बहिणीचं लग्न. बहिणीला पाहुणे आले बघायला तर साडी नाही घरात, लोकांकडून साडी आणली, तिला बहीण दाखवली. पण त्या लोकांना माझ्यामध्ये काहीतरी गुण दिसले, ते बोलले चला याची बहीण करून टाकू. तर 250 रुपये हुंडा आणि लग्न करून द्यायचं असं ठरलं. घरात दमणार नाही, बोम बोम ठणठणा, आई वडील रडायला लागले, काय करतोस? बोलले थांब. तर तो मित्र उभा राहिला, तो मला भाऊ म्हणायचा, भाऊ माझ्याकडे 1000 रुपये आहेत, फिक्स डिपॉझिट मध्ये आहेत. तो दत्त गेला नाही तर त्याच्याच घरात दुसरी करत आईला, तर ते मी तुला देतो. आणि त्याने मला ते 1000 रुपये काढून दिले. तो ब्राह्मण, त्याचा आता मी पुण्यात आलं तरी पुनर्वसन केलं, त्याच्या आता कोटीनी फ्लॅट शिक्षक होता. तर मी कसं म्हणू की सगळेच ब्राह्मण, त्यांनी पहिली मदत मला त्यांनी केली, कुठल्या मराठ्याने केली नाही. माझा एक खास मित्र ब्राह्मणच आहे. मी एनरॉनच्या आंदोलनात 90 साली जायचो, मारुती ठाणडे घेऊन जायचो, स्वतः चालवत जायचो.
सकाळी 9 वाजता पोहोचायचो, दिवसभर आंदोलन करायचं, रात्री यायचो. तो एक दिवस मी रात्री 3 वाजता बाहेर पडत होतो, तो मला भेटला समोर. काय चाललं इतक्या रात्री, कुठं चाललं? म्हणलं माझं आंदोलन. काय आंदोलन करता म्हणे? माझा सहानुभूतीदार होता विचार. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणे त्याच्यात 100 कोटी घेतलेत आणि तुम्ही काय कोणाशी भांडताय? एनरॉन काय साधी कंपनी का जागतिक, तिच्या विरुद्ध भांडता? मला हे बघ, ईश्वर आला तरी मी हाती घेतलेलं काम, मी हरलो तरी तोपर्यंत मी सोडणार नाही असं म्हणून. तर त्याने मला दुसऱ्या दिवशी ती मारुती 800ची गाडी बघून एसटीसी मधून, स्टेट रेडी कॉर्पोरेशन मधून मोठी निशाण आणून दिली. मोठी 2-1 लाखाला मिळाली त्यांना. ड्रायव्हरला 50,000 रुपयाला सुरू केलं आणि ह्या गाडीने जाऊन आंदोलन करावं. तर आता काय तू काय म्हणशील? आणि त्याचा मुलगा लहान होता, तो म्हणायचं काका मी काय म्हणलं वकील व्हायचो. तू दुसरं काही व्हायचं नाही, फक्त वकीलच व्हायचं. तो वकील आहे हायकोर्टात, माझा मुलगा वकील आहे, तुझ्या बापामुळे तुम्ही वकील झालो. म्हणजे आमचे पिढ्याने पिढे संबंध, असं पिढ्याने पिढे संबंध. आता त्या जो मित्राने मला 1,000 रुपये दिले होते, त्याचा मुलाचा काल फोन होता, मी नांदेडला होतो की माझी आई ऍडमिट आहे. तर म्हणलं मला सांगायचं ना, मी व्यवस्था केली असती. सह्याद्रीमध्ये माझा जावई डायरेक्टर आहे आणि चांगला डॉक्टर आहे. एनिवे, प्रश्न असा की कोणाशी मी संबंध तोडलेले नाहीत. मी 7वीला असताना, त्यावेळेस आमच्या वेळेला 7वीची परीक्षा तालुक्याला असायची. तर 7वीच्या परीक्षेमध्ये एका मारवाड्याच्या घरात मला जेवायला दिलं होतं. त्याची परीक्षेला तालुक्याची 8-10 किलोमीटर होती घर आमचं. तर ते सकाळी शिवाय भाकरी द्यायची. सकाळी त्यांच्याकडे काय स्वयंपाक होणार? 10ला परीक्षा पेपर. काय झालं, मी त्यांना अजून भेटतो घरी. त्या बाईंना मी भेटते, आता माझ्याच वयाच्या आहेत, म्हाताऱ्या झाल्यात, पण मी त्यांना जाऊन भेटतो. मी शिळी भाकरी घेऊन मला दिली त्यावेळी. मी कधी कोणाचा संबंध तोडलेला नाही, पण व्यवस्थेशी वाटतो. ते शेटजी म्हणजे आलेच. पहिले मला सार्वजनिक जीवनात आणलं बाळासाहेब ठाकरेंनी, आपल्या मराठ्यांनी आणलं. पहिले मला सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा दिली अंतुलेनी. तर अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला फोन केला, काय करतोस? म्हणलं काय नाही, ये पुण्याला. त्यांच्या भाषेत येत नको आता सांगायला, पण त्याला भेटू त्या मुसलमानाला. म्हणलं चला येतो. घेऊन गेले मला. म्हणले हा गुराख्याचा न्याय वकील झालेला आहे बाळासाहेब म्हणले अंतुलेला, याला ऍडव्होकेट जनरल करायचं. अंतुले म्हणले बाळासाहेब आपकी आज्ञा. लगेच लॉ सेक्रेटरीला फोन. मी हात जोडले, म्हणलं मला ऍडव्होकेट जनरल व्हायचं नाही, मला ते पद झेपणार नाही, मी अजून त्यासाठी क्वालिफाय झालेलं नाही, तर तुम्ही याच्यात मला पाडू नका. मग काय करायचं म्हणलं मला डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट करा. दुसऱ्याची ऑर्डर निघाली, ते ठाकरेंनी बरोबर चेक केलं, क्या होया जनाब? तर तो सेक्रेटरी म्हणला की दुसऱ्याची ऑर्डर निघाली. कशी निघाली म्हणे? मी सांगितलं असतं. ती ऑर्डर थांबवली, माझी ऑर्डर काढली, ती मला चॅलेंज केली पुढे त्यांनी. आमच्या ड्रायव्हरनी मराठ्यांनी चॅलेंज केली, मला डीजीपी केलं म्हणून. तर अंतुले मला फोन केला, क्या हो गया? तर त्याच्यात अट होती की डिस्ट्रिक्ट जज आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टर यांच्या कन्सल्टेशननी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट नेमायचं असतं, नेमायला पाहिजे. असं आहे. निकाल झालं प्रोविजन. त्यांनी काढून टाकली ती प्रोविजन. किसी को क्या कंसल्ट करना है, मैं सीएम हूं, मैं आई एम द गव्हर्नमेंट. आणि मी ती पोस्ट एकदम खास एन्जॉय केली, कोणी काही बोलू शकत नाही. सर, जज म्हणून तुम्ही सरकारी कामातून राजीनामा दिल्यानंतर आणि काही काळ बाहेर राहून समाजसेवा केल्यानंतर ही सेकंड इनिंग तुमची कशी होती? मी कोणाचा चहा सुद्धा नाही, अशी एन्जॉय केली. पहिल्या दिवशी गेल्याबरोबर थम्सअपच्या बाटल्या आल्या, आले म्हणलं कोणी दिल्या? थोडी इन्स्पेक्टरने म्हणलं उचलायच्या, पहिल्या उचलून बाहेर टाका. घरून आम्ही दूध, चहा, साखर पावडर नेली. जे टॉयलेट होता तिथंच पॅन्ट्री गेली, तिथून आम्ही सगळ्यांना दररोज चहा द्यायचो. आपल्या पैशानी, आपण कोणाचे पैसे घ्यायचे नाही. असं ते पद मी एन्जॉय केलं. माझ्या अगोदर माझ्या नंतर काय पदाची ती अवस्था आहे मला नंतर कळेल. एवढ्यासाठी मी केलं की मी ठरवलं होतं की आपण कोण होतो, शेतमजूर कुठं आलोय. पुढे काय झालं की कुणीतरी मला त्याच्यात 1 लाख रुपये मागायला आलं. अंतुलेंच्या ऑफिस मधून आलं म्हणून सांगितलं, त्यात 1 लाख रुपये मागायला. मी गेलो अंतुलेकडे सरळ. म्हटलं मी माझी प्रॅक्टिस त्याच्यापेक्षा खूप होती. म्हणजे मला आता नागपूरला केस, तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला केस. मी हेलिकॉप्टर घ्यायचा विचार केला होता की भावे म्हणून ते विमान होते त्यांच्याकडे गेलो मी.
म्हणलं ते एवढे जर बंपर प्रॅक्टिस आहे तर थोडी गंमत करू. तो म्हणला की नाही परवडत विमान, ते विमानतळाचं भाडं, ते पायलट आणि ते सगळं वगैरे वगैरे सोडून दिलं. पण म्हणलं एवढी प्रॅक्टिस तर मी तुम्हाला डीजीपी का झालो तर मला सेवा करायची, आणि मला पैसे मागायला कोणते, कोण मागते पैसे अंतोली म्हणल्यावर, सगळं कोण त्यांचा तो शो होता, त्यांचा किंवा ठाकरेंचा माणूस होता, कोणी काय असेल तो पैसे मागायला आला. तो चीफ सेक्रेटरीला बोललो, सगळ्यांना बोलवलं आणि ते सगळी तपास केला आणि सांगितलं तू खोटं बोलतो. अंतुले म्हणले. तर मी ते सीएम, मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट म्हणलं जरा अंतुले आपकी सीएम जाने के बाद मिलेगी, असं म्हणून निघून आलो. अंतुलेला वाटलं की या इनोसंट माणसाला मी दुखवलं. ते पुढे म्हणजे देशात अशी परिस्थिती असेल की अंतुले डायरेक्टली माझ्या ऑफिसला आले, डीजीपी ऑफिस. मला काढलं तर नाहीच, पण माझी प्रतिष्ठा वाढवायला डिस्ट्रिक्ट जज, डिस्ट्रिक्ट कलेक्टर सगळ्यांच्या थोबाडात सारून मला भेटायला आले. आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत माझे मित्र होते. सर अशीच एक आठवण तुमची, म्हणजे आम्ही न्यूज मध्ये वाचले की तुम्ही राजीव गांधींना पण रात्री 2 वाजता जजमेंट. काय सर तो काय किस्सा होता? असाच होता की माझं एक जजमेंट होतं की आपण वस्तू विकत घेतो, कुठली वस्तू विकत घेताना तो मालक याच्यात एक्साइज ऍड करतो, बरोबर, आणि मग आपले किंमत आपण ते पैसे देतो. एक्साइज कोण बनतं, कोण भरतं? कॉमन मॅन, बरोबर, कॉमन मॅन. सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचं इंटरप्रिटेशन असं होतं की एक्साइज उद्योगपती भरतो. बघलं रे, एक्साइज उद्योगपती भरतो, आणि म्हणून ते सरकारने चुकून घेतलं तर त्याला परत दिलं पाहिजे. अच्छा. माझ्या पुढे पालखीवाला, नरीमोहन असे मोठे मोठे वकील अपेअर झाले. माझ्या शेजारी ब्रदर जे शाह म्हणून होते, त्यांना ते डिस्टर्ब करायचं नव्हतं. ही वॉज इन फेवर ऑफ कॅपिटलिस्ट, आय वॉज अगेन्स्ट. तर मी म्हणलं की तुमचा काय अधिकार त्या पैशावर, यू आर डन पोस्ट मास्टर जॉब. ते पैसे तर त्यांना तुम्ही फक्त नेऊन दिले, त्यांच्याकडून घेतले, तिकडे दिले, तुम्हाला कशी रिपोर्ट द्यायची. मी असं 2 महिने आर्ग्युमेंट चालल्यानंतर तोंड उघडलं, तोपर्यंत मी उघडलंच नाही. मला माहिती होतं सगळ्यांना भाषा होणार आहे. म्हणले की काय तुमच्या डोक्यात बटाटे भरलेत का, वगैरे वगैरे वगैरे. म्हणलं ठीक आहे, पण मला जजमेंट लिहायचंय. तर मग शहाने काय केलं, ते नको भांडवलदाराच्या विरुद्ध जजमेंट जायला, म्हणून त्यांनी नॉट बिफोर मी लिहिलं. नॉट बिफोर मी, याचा अर्थ ते माझ्याकडून गेलं. तर मी म्हणलं मी नाही ऐकणार. 2 महिने आपण घालवलेले. मी स्टेनं बोलवलं. मी म्हणलं की आफ्टर हिअरिंग दिस मॅटर फॉर 2 months my brother says not, I don't want to listen this matter. I don't agree and I started giving judgment. तुम्हाला थांब, जजमेंट नको देऊ, सेपरेट जजमेंट दे, माझं मी सेपरेट देतो. सेपरेट जजमेंट दिलं. ते जजमेंट त्या शंकरराव इथं मुख्यमंत्री होते, त्यांना मी पाठवलं. म्हणलं बघा तुमचे किती लाखो कोटी वाचू शकतात, एक्साइज रिफंड उद्योगपतीने जातो. सगळे अधिकारी पण मला म्हणायचे काय करू सर, यानी जरा पैसा तो देश में रहता है. मैंने देश में रहता है लेकिन हमारे किसी में नहीं रहता, देश में रहता है उद्योगपती के पास. तर शंकरराव म्हणले की मी तर मुख्यमंत्री आहे, काय इत्तेफाक असं झालं की ते थोड्या दिवसात फायनान्स मिनिस्टर झाले. त्यांच्याकडे पुन्हा गेलो मी, तेवढी माझ्या हातात नाही, भांडवलदारांना हात लावायचं का, पीएम करणार. पीएम कडे गेलो. ते कल्पनांत राय म्हणून होता, त्याला आयुष्य पडला. तो पीएमच्या बरोबर जवळपास होता. मी लेके जातो, त्यांना क्रेडिट पाहिजे होतं. मी गेलो, असं सांगितलं. 2 मिनिटात त्याने रस्त्याला समजला इश्यू, आणि त्यांनी रात्री शंकर चव्हाणला उठवलं. बापरे, विजय साहेब क्या बोल रहे, तो अच्छा पॉइंट आहे. आणि मग त्या सगळ्या पेमेंटला शंकर चव्हाणने स्टे दिला, कारण कायदा करायला पाहिजे ना. स्टे दिला. तो स्टे मध्ये उदंडपतींनी उठवलं. मी ते दिल्यामुळं माझी ताकद वाढली. मी राजीनामा दिला जजशिपचा, कारण व्हीपी सिंगला भेटलो, त्यांचं सरकार आलं नंतर. ते म्हणले की ये तो मुद्दा मुझे मालूम है, लेकिन तब का प्राइम मिनिस्टर राजीव गांधी खोटं बोलला तो, वो तयार नहीं था. मैंने कहा उसने तो स्टे दिया है. तो बोले मधु जी के पास जाओ. म्हणले काय मधु जी गधा है, उसने तो ऑलरेडी स्टे वेकेट किया है. और जजेस मुझे बोल रहे हैं सब देश के कि तुम गधे हो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनते तो छोड़ दिया, और ये तुम्हारे खिलाफ गया. तो मैंने कहा क्या फरक पड़ता है. मी मधु दंडोतेकडे राहून पब्लिक अकाउंट्स कमिटी पुढे मधु दंडोच्या विरुद्ध साक्ष दिली. आणि
सर त्याच फेर होतं रे जगात. आता मोदी तर मारून टाकेल. अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात बोललात, तरी राजकारणाबाहेर येऊन तुमची आणि त्यांची जवळची मैत्री होती? त्यांनी मला रेड क्रॉसच्या जागतिक कॉन्फरन्सला पाठवलं, जिथं माझा काही संबंध नाही. ते हेल्थ मिनिस्टर झाल्यावरून मला फोन करतात की अरे तू मला विचारतच नाही, मी मिनिस्टर झालो हेल्थ मिनिस्टर, मी मला चमचेगिरी जमत नाही म्हणलं ये. आणि जिथे मंत्री जातो किंवा सेक्रेटरी जातो तिथे मला पाठवलं रेड क्रॉसला जिनेवाला जागतिक कॉन्फरन्स, डिप्लोमॅटिक पासपोर्ट देऊन लीडर ऑफ द इंडिया. तिथे मी अमेरिकेच्या विरुद्ध भाषण केलं. त्यात अपशूट काय होतं की रेड क्रॉसचं ध्येय काय, टू प्रिव्हेंट मिजरी अँड टू इरॅडिकेट मिजरी. म्हणलं ये अमेरिका पोलिसिंग करता है देश दुनिया का, दे डोंट प्रिव्हेंट, दे क्रिएट मिजरी अँड देन से कम रेड क्रॉस. हे कसं करता उलट. तिथं माझी पीए होती, मला ती दिली होती, ती पण माझ्या भाषणावर एवढी खुश होती. ती म्हणजे ऐसा तर हिम्मत लागता है, यू आर डेअरिंग वगैरे वगैरे. आणि मी तसं भाषण केलं. ते देशाच्या विरुद्ध होतं, कारण अमेरिकेची आपण चमचेगिरी. तो मला अमेरिका के कारण देश का दुनिया का नुकसान हो रहा है. रेड क्रॉस का पर्पज है प्रिवेंट मिजरी. तो हम प्रिवेंट क्यों नहीं करते? प्रिवेंट करेंगे तो इनकी शस्त्रास्त्र कौन करते, हु विल परचेज देअर वेपन्स. असं ते सगळं सांगतो ते असं. मुद्दा काय होता की मला राजकारणामध्ये मराठ्यांनी मदत केली नाही. सर पण राजकारणामध्ये पण तुमचा प्रवास आहे. जनता दलात गेलो ना. राईट. मधु दंडवते, मृणाल गोरे यांनी सगळ्यांनी मला फसवलं. अरे बापरे. फार फसवलं, म्हणजे फार फसवलं. मला निग्लेक्टच केलं. म्हणजे मी राजीनामा देऊन का आलो याचं त्यांना प्राऊड वाटण्याऐवजी हा राजीनामा देऊन का आला त्याचं संशोधन त्यांनी सुरू केलं. जनता पक्षातूनही तुम्ही बाहेर पडलात आणि 2014 मध्ये तुम्ही स्वतःचा पक्ष चालू केलात, बरोबर ना? लोकशासन आंदोलन पार्टी. बर बर बर. 2014 मध्ये 13 मध्येच काढला. अच्छा. त्याला सँक्शन मिळाली 2014च्या सुरुवातीला मोदी आल्यावर. बर बर बर. आणि मोदी आल्यामुळे पक्ष आम्ही गुंडाळून ठेवला की आता मतांचे डिव्हिजन नको. केवळ मतांच्या डिव्हिजनमुळे मोदी येतोय, मोदी येऊन निवडून येऊ शकत नाही. मतांचे डिव्हिजन करण्याची ताकद तुमच्यामध्ये ब्राह्मणांमध्ये, कारण मीडिया त्यांचा, उद्योगपती त्यांचे, सगळ्या मीडिया उद्योगपतीने घेतला. एकाने दाखवायचं थम्सअप पितोय म्हणून आता सलमान आकाशात उडतोय, आणि दुसऱ्याने दाखवायचं की सिरियल मध्ये टीव्हीवर कोपऱ्यात घरात देवघर आहे म्हणून त्याला सगळं घर मिळालंय. ब्राह्मण उद्योगपती त्यांची जी जो साठगाठ आहे. त्यामुळे मी म्हणत असतो की आमचे दोन शत्रू आहेत, पण त्याची सुरुवात कोणी केली? ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही आमचे शत्रू आहे. भांडवलशाही आताची आहे, ब्राह्मणवाद हजारो वर्षाचा आहे. सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? आरक्षण हे कोणाची बेरवानी नाही. शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जो समाज मागासलेला आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. संसदेच्या याच्यात तरतुदी बरोबर संविधानामध्ये. हे जे थोडे पोचले की त्यांच्यावर टीका करतोस की आमच्यासारखे जे बहुजनांचे माणसं पदार गेले त्यांनी आपलं सर्व काही समाजाला दिलं पाहिजे, तर त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. बरोबर. त्या समाजाला लाथाडलेले हजारो वर्ष, म्हणून त्यांना आम्ही मदत केली पाहिजे. आता ते आरक्षणाने जे काही 10-5 पदं मिळाली त्यांना, ती मदत करत नाही. ते ब्राह्मणांचा मुका घ्यायला जातात, तर त्यांना प्रमोशन पाहिजे. असंच झालंय ना सध्या. हे सगळे जे मोदी भोवती पंगा घालतायत, काय मिळते एखादं मंत्रीपद 50 कोटी डोळ्यात घालायचे, काय करायचं खरं सांगतो. आपण ज्या शांतपणे झोपतो मिळतोय आपल्याला. मी म्हणलं माझ्या घरी ईडी पाठवली तर 5 लाख पाहिजे ना, शेवटशिवाय काय मिळणार नाही, पाठवा. आरक्षण हा त्यांचा अधिकार आहे आणि तो तुम्ही नाकारलेला आहे. हस्ते परास्ते कुठली पद्धत. आता मी एकटाच, मी 100 वर्षात हायकोर्टाच्या ह्याच्यात पहिला दुसरा जज असेल मराठा, बरोबर, तिसरा जस्टिस त्याचा, आणि त्याला माझी काय फजिती केली. एका दुसरा कोणी असं पळून गेला असता. तर आमच्यामध्ये टॅलेंट आहे, पण तुम्ही ते अप्रिशिएट करत नाही. असं म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलं सिस्टीम विरुद्ध लढाई, व्यवस्थेविरुद्ध लढाई, हीच लढाई आहे. अच्छा. की तुम्ही सगळ्यांना स्कोप देत नाही, तुम्ही सगळ्यांना आपलं बनत नाही.
म्हणून म्हणलं की सर्वसमावेशक विचार करणारा एक ब्राह्मण मला सांगा. बरोबर आहे. फक्त माझा गोखलेबद्दल अभ्यास नाही, कारण गोखलेंना गांधी गुरु मानत होते. त्यांनी सांगितलं गांधींना की सगळ्यांना जाऊन पहिला देश बघ. मग गांधी ट्रेनने सगळीकडे फिरले, सगळा देश बघितला आणि मग गांधींनी आंदोलन सुरू केली. तेवढ्याबद्दल माझा खरा अभ्यास नाही. बाकी कोणी सांगा मला. सर, काही प्रश्न सर याच्याबद्दल होते की तुम्ही जेव्हा जज म्हणून त्या खुर्चीवर बसता तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या केसचा विचार करता? खरोखर सांगतो मी की मला जज बसल्यानंतर मला ईश्वराचा अवतार आहे मी असं वाटायला की आपली जबाबदारी. एक्झॅक्टली. मी म्हणलं की पगार पण नको. पगार काय होता त्या 3,500 होता. दुसरे न्यायमूर्ती म्हणले शांतपणे करू नकोस. आपल्याला कशाला पगार पाहिजे, कारण एव्ही भटकळ माझे त्यावेळी 10 लाख रुपये होते. एव्ही आता बघायचं तू, ते मला त्यावेळी 3% 30,000 रुपये द्यायचे. ते माझ्या संसार चालायचा ज्याचा, माझ्याकडे कुठे पैसे होते. तर मी म्हणायचो एवढा चांगला जॉब आहे हा, ह्याच्यामध्ये आपण पगार सुद्धा घेता कामा नये. तर माझे गुरु न्यायमूर्ती सावंत होते बिचारे. कधी दिवाळीला आम्ही 2 कपडे सुद्धा घेऊ शकलो नसतातच. पैसे 3,500 काय त्यात काय परत. ते म्हणले की तुला सगळे जजेस मारतील, त्याला पैसे पाहिजे तुला नाही. तर मग एकदा मधुकरराव चौधरी सिम्बायोसिस मध्ये, सिम्बायोसिसचा मी फाउंडर मेंबर आहे, त्यांनी सुद्धा माझ्या या स्वभावामुळे मला काढून टाकलं. मला काय दुःख नाही. मला म्हणलं की बरोबर आहे, कुठल्याही संस्थेत मी टिकूच शकत नाही. माझी संस्था काढली मी ती तेवढ्यासाठी काढली की तिथे मला कोणी हात लावू शकत नाही. तर मग मी त्यांना म्हटलं की मधुकरराव चौधरींनी भाषण केलं, मी जज, सिटिंग जज, करप्शन इज एंटरिंग वगैरे असं काहीतरी हायकोर्टात शिरतंय. तुम्ही लाजता का शिरते नाही, शिरलेलं आहे. दुसऱ्या दिवशी जजेस आम्ही एकत्र जेवायला बसलो तेव्हा जजेस म्हणले की ब्रदर डिड नॉट डिफेंड अस येस्टरडे. तर म्हणलं तुमचे डाऊट मला सगळे माहिती आहेत. कोणाला बाई आवडते, कोणाला पैसे आवडतात, तुमच्या चेंबर मध्ये येऊन सांगतो, इथं पब्लिक मध्ये कशाला. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो. तेव्हा कटाकटी तिथंच होती, कटाकटी व्यवस्थित होती ती. सर्व आताच्या काळात ज्युडिशरी सिस्टीम किंवा आहेत 10 वर्षात मोदी आल्यापासून जजेसचं काय झालं, गोगोईचं काय झालं, चंद्रचूडचं काय झालं, चीफ जस्टिस सर्वात मोठी पॉवरफुल गोष्ट. यानं त्या कारणाने या व्यवस्थेने त्यांना ब्लॅकमेल केलं जजेसना. त्यामुळे कुठलाही डिसिजन मोदी शहाच्या नाही. अगदी इलेक्ट्रल बॉन्डचा घेतला तर चोरी झाली असं चंद्रचूड म्हणलंय, पण चोराला शिक्षा नाही केली. इलेक्ट्रल बॉन्ड बेकायदेशीर इथपर्यंत चंद्रचूड गेले, पुढे नाही. आणि रामलल्लाचं दर्शन घेऊन मी जजमेंट लिहिलं म्हणतो. म्हणजे संविधान कुठे गेलं. मी जज म्हणून मला शंका, त्या आमच्या जज पासून हा विषय चाललेला आहे. तुम्ही म्हणायचो की आम्ही ठरवणार कसं रामाचा जन्म झाला, कसं ठरवणार तू सांग. मायथॉलॉजी आहे तर काय इतिहास आहे का? इतिहास आपला बुद्धापासूनच आहे. आपला लिहिलेला इतिहास बुद्धापासून आहे. हे वेद विद्ये सगळे पुराणे आहेत, तुम्ही त्याला पुराण म्हणता, हे सगळे आत्ताचे. सर पण मध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं रामाविरुद्ध काही केस चालली होती, म्हणजे रामाचं अस्तित्व आहे की नाही याबद्दल, आणि सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं होतं. पण काय सुप्रीम कोर्ट फार शहाणे आहे, तेच म्हणतो मी तुला. कसं मानणार तुम्ही अस्तित्व? कॉमन सेन्स की मायथॉलॉजी आहे ती सगळं काल्पनिक आहे, रचलेले ग्रंथ आहेत, इतिहासाचे पुरावे असले. तुमच्या काय पुरावा आहे? भावनाच आहे ना, पुरावा आहे. आणि आता म्हणलंय सुप्रीम कोर्टाने की तिथे राम मंदिर नव्हतं, तिथं मशीद होती, तिथं रामलल्लाच्या मूर्ती बसवल्या, ते सगळे बेकायदेशीर होतं, पण आम्ही जनभावना म्हणून ते आता. अच्छा, असं जजमेंट मध्ये. बर. दुसरं म्हणजे नरसिंहरावने त्यावेळी कायदा केला होता 91 साली की इथून पुढे हिंदू मुस्लिम देवस्थानाबद्दल कुठलंही डिस्प्यूट एंटरटेन करायचं नाही. का नाही करायचं ते एंडलेस आहे. प्रत्येक मशिदी बघा तुम्ही म्हणणार देऊळ आहे खाली, ताजमहाल म्हणणार तुम्ही. त्यामुळे ते कायदा केला. त्याच्यानंतर चंद्रचूडने ते ज्ञान वापसीची मशिदीचं त्याच्यानंतर काढलं. त्यामुळे आता फ्लड ऑफ लिटिगेशन. ज्या दिवशी बाबरी जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टाने
त्या दिवशी मी एकटा टीव्हीवर म्हणत होतो की यांनी पॅन्डोरास बॉक्स उघडलेला आहे. आरएसएस आता म्हणेल तिथं म्हणेल आणि जाईल तिथं म्हणेल की इथं मंदिर आहे खाली, आणि तुम्ही कोर्ट म्हणणार आता ह्या निकालावर भावना परत ज्याला भावना आलं तर आम्ही बंद केली इथं मंदिर आहे असं होणार आहे आता. आणि झालंच, किती जरी केसेस आहेत आता यांनी स्टे केल्यात या चीफ जस्टिसने, तर त्यांनी लवकर डिसाईड करायला पाहिजे. बरोबर आहे. ते करणार नाही, ते स्टे करून ठेवतील. माझं काम मी केलं म्हणते. सर मध्ये एका केस मध्ये पुण्यामध्ये एका ऍक्सिडेंट मध्ये काही बघा निबंध लिहायला लावला होता मुलाला त्या, सांगितलं. तर मग त्याच्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण जज म्हणून काम केलं, हे जजचं वागणं बरोबर आहे? मूर्खपणाच आहे, असं काय करतोस? आणि ते सगळं उघड झालं पुढं, किती खोटं उघड झालं. त्यामुळे हे काय ऑर्डिनरी केस नव्हती, पण तो मुलगा काय एवढा लहान नव्हता, आणि त्याच्यावर जो आघात झाला असेल त्याला काय हा मार्ग नाही निबंध लिहून. त्याला तुम्ही रिमांड मध्ये ठेवा, त्याच्यावर संस्कार करा, काहीतरी करा ना. ते काहीच केलं नाही. त्यामुळं म्हणून काय म्हणतो तुला सांगतो की एक केस आहे समजा, त्यात आरोपी मुसलमान आहे, त्यात आरोपी हिंदू आहे, त्यात आरोपी ब्राह्मण आहे, एकच केस, आणि त्याला सारखी शिक्षा आहे. तर ब्राह्मणाला होणार 1 दिवसाची शिक्षा, मुसलमानाला होणार 1 वर्षाची शिक्षा, आणि हिंदूला होणार 6 महिने शिक्षा. हे कोर्टात निकाल आहेत, कारण दडपणच आहे ते. म्हणजे ज्युडिशियरी इंडिपेंडेंट आहे इज अ मिथ. सर मग ही वेगवेगळ्या जी कालखंडाची शिक्षा आता तुम्ही सांगितलं, याच्यावर काही सोल्युशन किंवा काही असं तुम्हाला काही विषयच नाही वाटतं का? जजने जज बनून वागलं पाहिजे. मी सांगतो ना की ईश्वर समान मी स्वतः समजत होतो की आपल्याला ईश्वराने दिलेली संधी आहे आणि याच्यात आपण मिसयूज करता का बरं? सर मग भविष्यामध्ये कायद्यामध्ये असे काही बदल करता येतील का की ज्याने अजून व्यवस्था चांगली होईल? माणसाची मनं बदलली पाहिजे, तशी व्यवस्था होणार नाही. सांगा तुम्ही कुठल्या वातावरणातून येता त्याच वातावरणात तुमचे निकाल असतात. तुम्ही न्यायमूर्ती बनून बसल्यानंतर मी कुणाचा नाही हे जोपर्यंत तुमच्या मनाने तुम्ही ठरवत नाही तर तुम्ही नाही करू शकत. नाहीतर शरद पवारचे निकाल देण्याची गरज काय होती? त्यांनी काय केलं की गरिबांसाठी जी घरं द्यायची त्यासाठी जमीन दिली, तिच्यात 7 स्टार 5 स्टार मॉल झाले, हॉटेल झाले. मी ते हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून चौकशी करून घेतली आणि मग ते अर्बन लँड शेअरिंगचा कोटा कॅन्सल केला. तो कोटा गरिबांसाठी द्यायला होता, मी कशाला कॅन्सल करायला पाहिजे? पण दिला नाही ना, आणि तोच माझा निकाल सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केला. तर वी हॅव टू बी इंडिपेंडेंट, आणि ते ज्यांनी तरी ठरवायचं, आणि ते होत नाही. जो जज मला म्हणला की लांड्यानं ताणलं पाहिजे, आलंच ते शब्द ताणलं पाहिजे, तर तो सुप्रीम कोर्ट जज झाला पुढे, कारण तीच व्यवस्था आहे. आणि कोण कसं जज झाल्याची सगळी हिस्ट्री असते. मी कसं झालो तुला मी सांगितलं की मी काय मेरिट झालो नाही, माझ्या सामाजिक कामामुळे आणि प्रामाणिकपणामुळे मला जज केलं. सर आपल्या एवढ्या प्रदीर्घ अनुभवानंतर आता पुढच्या काळात न्याय व्यवस्थेबद्दल तरुणांनी काय आदर्श घ्यायचे आणि कशी काय गोष्टी बदलता येतील? मी मगाशी बोललो की न्यायदानाचं काम कायद्याच्या चौकटीत बसवता येत नाही. उलट न्यायदानाचं काम कायद्याच्या चौकटीतून बाहेर जाऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून करणं महत्वाचं आहे. म्हणून आता ते चंद्रशेठने पट्टी काढली, पण त्यांचा हेतू काय होता मला माहिती नाही, पण न्यायदेवता आंधळी असावी असं आम्हाला कबूल नव्हतं. शेवटी माणूस जिवंत आहे. कायदा लॉ इज अन ऍश, त्याचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे तुम्हाला. लॉचा उद्देश काय आहे? लॉचा उद्देश आहे न्याय, कोर्टाचा उद्देश आहे न्याय, व्यवस्थेचा उद्देश आहे न्याय. बरोबर. पण सगळंच अन्याय आहे. तुम्ही कायद्याचं इंटरप्रिटेशन करताना अन्यायच होतो. आता तर ज्यांना आम्ही तडीपार म्हणतो ते अमित शहा ठरवणार की आम्ही आतंकवादी आहेत का नाही. कोर्टात जायची गरजच नाही. आता जो PMLA जजमेंट आले सुप्रीम कोर्टात, जस्टिस खानविलकरने दिले. आमचे मित्र होते, माझी दिल्लीची प्रॉपर्टी त्याचे केअरटेकर होते, एवढे बदलले की ते PMLA मध्ये सगळे अधिकार पोलिसांना दिले. सर पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तरुण पिढीनी, आता जी माझ्या वयाची किंवा अजून येणारी तरुण पिढी आहे, त्यांनी न्याय व्यवस्थेकडे कुठल्या दृष्टीने बघा? न्याय व्यवस्था
कडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन ईश्वर समान आहे. आम्ही अजूनही जजेसला ईश्वर समजतो. मी स्वतः अजूनही जजेसला लिहितो की बाबांनो, तुम्ही आमचे आईबाप आहात, ईश्वर आहात, तसे वागा. तर तसे वागायला तयार नाहीत. त्यांचे छोटे छोटे इंटरेस्ट आहेत, मुलाची प्रॅक्टिस आहे, रिटायरमेंट पदे आहेत. अजूनही तुझ्या माध्यमातून आमच्या जजेसला विनंती करतो की तुम्हाला एवढे ॲब्सोल्यूट पॉवर्स आहेत, रिटायरमेंट नंतर तुम्हाला एवढे बेनिफिट्स आहेत. म्हणजे मी 4-5 वर्ष ज्युडिशरीत काम केलेला माणूस काल नांदेडला मुक्कामाला होतो, तर माझ्यासाठी पीएमचा सूट रिझर्व होता. बापरे, किती डिग्निटी आहे ना, किती लोक. आणि ते स्वतः व्यवस्थापक सांगायचा की साहेब रूम उघडा ठेवू नका, राजकारणी तर घाण करून टाकतात. तर मी जाताना बाहेर येताना त्याला वॉर्निंग द्यायचो, मी चाललोय, त्याच्याकडे चावी, फक्त चावी कोणाकडे देतच नाही. ही अवस्था जर जजेसची एवढी चांगली पोझिशन आहे तर रिस्पेक्ट. कळलं नुसतं नांदेडमध्ये तर बारने बोलवलं, ते आंबेडकर मिशनने बोलवलं. मी गेलो होतो खाजगी कामासाठी, मला 1 मिनिट लोकांनी उसंत दिली नाही. असं तुझ्यासारखा पॉडकास्टवाला आला. सगळ्यांना आम्ही जर हवेसे वाटतो, कशामुळं? पैसे पाणी म्हणून नाही, न्यायमूर्ती म्हणून. तर त्या न्यायमूर्ती पदाची गरिमा राखणं आमचं सगळंच काम आहे. बरोबर. तुम्ही पदावर असा नाही तर नसा. त्यामुळं माझी सर्वांना जजेसला विनंती आहे की तुम्हाला कशाची भीती नाही. तुम्ही ईश्वराच्या खालोखाल आहात. आम्ही तुम्हाला आईबाप समजतो, तसं वागा. आता एक शेवटचा प्रश्न अजून आहे का? अगदी शेवटचा, की आता जो IPC मध्ये चेंज केला कायद्याने आणि भारतीय न्याय संहिता असा जो चेंज करून नवीन व्यवस्था सुरुवात झालेली, त्याबद्दल सर तुमचं काहीही बदल नाही. जुन्या कायद्यात नवीन कायद्यात काही बदल नाही. अच्छा. भयानक बदल तो एवढाच आहे की त्यातल्या IPC म्हणजे ती न्यायदंड संहिता, त्याच्यामध्ये पोलिसला जास्त पॉवर दिलेत. अच्छा. सरकारला जास्त पॉवर दिलेत. म्हणजे उद्या मला टेररिस्ट ठरवायचा अधिकार तडीपार अमित शहाला आहे. तो चॅलेंज केलं पाहिजे पूर्वजयंती, कारण त्या कायद्यांवर पार्लमेंट चर्चा झाली नाही. ते कायदे इंट्रोड्यूस करताना यांनी 150 खासदारांना बाहेर पाठवलं. तर ज्या कायद्यांवर चर्चा झाली, चर्चा व्हायला पाहिजे, त्या कायद्यावर अंमलबजावणी कशी करणार? त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुमोटो ऍक्शन घ्यायला पाहिजे. तुम्ही कोण ठरवणार तडीपार? होम मिनिस्टर असं पण काय झालं, शेवटी ज्युडिशियरी, कार्यकारिणी आणि संसद सेपरेट आहेत आणि ते एकमेकांच्यावर बॅलन्स ठेवण्यासाठी आहेत. इथं बॅलन्सच नाही. तर तो बॅलन्स आणायचा असेल त्या सगळ्या कायद्यांना रिव्ह्यू केलं पाहिजे. सर खूप थँक्स, आज तुम्ही इथे आलात, तुमच्या वेळात वेळ काढून एवढं मौल्यवान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या सगळ्यांकडनं तुमचे खूप आभार. मौल्यवान ऐकलं ते ठरवायचं मी सर्वांनी, पण मी माझ्या कॉन्शियसला ठेवून जे काही सत्य आहे ते बोललो. माझंही चुकू शकते. मी काय अल्टिमेट बुद्ध म्हणायचं की माझंही चुकू शकतं, विवेकानंद म्हणायचं मी माझं पण चुकू शकतं. माझी भावना तेवढीच आहे की समाजाला खरं कळलं पाहिजे. नमस्कार. मग हा स्फोटक आणि जहाल पॉडकास्ट ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आणि हो, जरी पॉडकास्ट स्फोटक असला तरी तुम्ही शांत राहून कमेंट करा, पण जरूर कमेंट करा. आणि असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या वॉट स्टुडिओच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बघत राहा व्हॉट्सअप.